जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे बसची वाट पाहणाऱ्या एका इसमाला 4 चाकीतून आलेल्या चोघांनी लिफ्ट देण्याचा बहाणा करून लूट केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी MIDC पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एक इसम हा 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास अजिंठा चौक येथील महामार्गावरील बस स्टॉप जवळ धुळे येथे जाण्याकरता बसची वाट बघत होता। एवढ्यात एक 4 चाकी वाहन त्यांच्या जवळ आले। 4 चाकी वाहनातील अज्ञात इसमांनी त्या इसमास कुठे जायचे आहे असे विचारत त्यांचा विश्वास संपादन केला। मागे इतर प्रवासी बसल्याचा बहाणा करून पुढील सीटवर दाटीवाटी करून बसविले। थोडे अंतर पार केल्यावर सदर इसमास वाहनात बसण्यात जागा नाही म्हणून खाली उतरवून दिले। खाली उतरल्यावर मोबाईल तसेच खिशात असलेले 22,500 रुपये रोख रक्कम असे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी MIDC पोलीस स्टेशन गाठून झालेली हकीकत सांगितली। पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सदर इसमास धीर देऊन झालेली घटनेची विचारपूस करून तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाळवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र मोरे यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले। सदर पथकाने नेत्रम विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल कुंदनसिंग बयास यांच्या मदतीने CCTV फुटेज प्राप्त करून व गोपनीय बातमीदारांमार्फत संशयित आरोपींची माहिती मिळवली। सदर पथकाने तात्काळ गुन्हा करणारे आरोपींचा शोध घेऊन नशिराबाद येथील बाजार परिसरात सापळा रचून संशयित आरोपी नामे वसीम अजमल खान वय 35 राहणार नशिराबाद तालुका जळगाव आणि जाफर उल्ला कहुल्ला कासार वय 42 राहणार साती बाजार नशिराबाद यांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता सदरची चोरी त्यांनी इतर 2 साथीदार यांच्या सोबत मिळून केली असल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल आणि 22,500 रुपये रोख जप्त करण्यात आले आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची मारुती आर्टिगा गाडी देखील हस्तगत करण्यात आली आहे। आरोपी वसीम अजमल खान आणि जाफर उल्ला कहुल्ला कासार या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोघांना 2 दिवस पोलीस कस्टडीत सुनावण्यात आले आहे। सदर आरोपी यांच्यावर यापूर्वी विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असून तपासादरम्यान अनेक गुन्हे उघडण्याची शक्यता आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी हे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे।